नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्याचा होणारा पेपर एस-वाय बी-कॉम 210 एटी-केटी ठीक आहे. वाय-सी-एम-चा पेपर. मित्रांनो, या पेपरचे मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. ठीक आहे. तर माझ्याकडे इथे जुने काही 4-5 प्रश्नपत्रिका आहेत. यामधनं मी तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन देणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. परीक्षेत अभ्यास @टॉप ठीक आहे. यावर तुम्हाला सगळं मिळेल. यावर तुम्हाला तसेच होम असाइनमेंटचे रेडीमेड उत्तरं मिळतील. ठीक आहे. पीडीएफ फॉर्ममध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला आय-एम-पी नोट्स वगैरे मिळतील, ज्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी हेल्प होतील. ठीक आहे. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये आय-एम-पी क्वेश्चन शोधणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला बघा आता याच्यामध्ये जे आहे, माझ्याकडे काही जी प्रश्नपत्रिका आहेत यामधनं आपण शोधणार आहे. विषय आहे आपला फॉर्म 210. ठीक आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला बघा सगळ्यात पहिले जे आहे, मुक्त संमती म्हणजे काय? ठीक आहे. हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मुक्त संमती. नंतर आहे संक्षिप्त टिप लिहायची तुम्हाला घटनावलंबी करार. ठीक आहे. घटनावलंबी करार. ठीक आहे. हे तुम्हाला म्हणजे जेवढे काही करार आहेत ते सगळे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. हुंडी हा टॉपिक तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. हुंडीचे वैशिष्ट्ये, हुंडीचे कोणतेही 5 प्रकार, धनादेशाचे पक्ष स्पष्ट करा. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. खरीदारीचे अधिकार तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. तसेच कामगारावर एक प्रश्न येतो तो वाचून घ्यायचा आहे. ते तुम्ही मनाने लिहू शकता. कामाचे तास आणि सुट्ट्या हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मालाचे विविध प्रकार स्पष्ट करायचे आहे. नंतर ग्राहक संरक्षण कायद्याचे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. जिल्हा ग्राहक मंच, किमान वेतन कायदा जो आहे 1948चा, तो तुम्हाला याच्यामध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. प्रतिफलाची तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची आहे. माल विक्रीसाठीच्या अटी तुम्हाला लिहायच्या आहेत. कामगारांच्या आरोग्य संबंधी तुम्हाला तरतुदी लिहायच्या आहेत. नंतर पुष्टांकनाचे प्रकार लिहायचे आहेत. ठीक आहे. हे एकदम सोपं आहे. तुम्ही मनाने देखील लिहू शकता. पुस्तकात जरी नाही सापडलं, तुम्ही मनाने लिहू शकता. ठीक आहे. अजून समोर बघूया आपण कुठले प्रश्न आहे आपल्याकडे. ठरावाचे प्रकार, ठराव जे असतात, ठीक आहे, ते कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतात, ते सगळे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. त्याचे कुठले प्रकार असतात, काय असतात, ठीक आहे, ठराव कशाला म्हणायचं. नंतर संमतीपत्र काय असतं ते तुम्हाला याचं घ्यायचं आहे, वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. करार भंग केल्यावर काय होतं, हुंडीचे वैशिष्ट्ये, हुंडीचे प्रकार, ठीक आहे. नंतर आहे वचन चिठ्ठीचे पक्ष तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. धनादेश म्हणजे काय, धनादेश रेखांकनाचे प्रकार, ठीक आहे. काय म्हणतात आपल्याला बेरर असतो की ऑर्डर असतो, ठीक आहे. ते तुम्हाला याच्यामध्ये द्यायचं आहे. माल विक्रीचा कायदा, ठीक आहे. माल विक्रीचा कायदा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. कामगारांचा कायदा वाचून घ्यायचा आहे. बेकायदेशीर संप, टाळेबंदी स्पष्ट करा. ठीक आहे. बेकायदेशीर संप जो असतो, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे ग्राहक संरक्षण कायदा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. कामावरून गैरहजर राहिले याच्याबद्दल कपात करताना मालकाने कोणते नियम विचारात घेतले पाहिजे. ठीक आहे. हा प्रश्न दरवर्षी येतो मित्रांनो, हा तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. वेतन देण्याचा कायदा जो आहे तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. किमान मजुरी कायदा, मजुरीचे दर, ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. जसं की आपण करार म्हणजे काय हे बघितलं जाईल तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. स्वीकृतीचे नियम, प्रतिफल म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. व्यर्थ ठराव, घटनावलंबी करार, वचन चिठ्ठी, पृष्ठांकन म्हणजे काय, हुंडीचे प्रकार आणि हुंडी सगळं, धनादेश म्हणजे चेक, चेकचे तुम्हाला सगळे प्रकार जे आहे ते माहिती असायला पाहिजे. चलनदक्षम, माल विक्री कायदा, ठीक आहे. अर्थ विक्रेता कोणास म्हणतात, माल पाठवण्याचे कोणते नियम, कारखाना निरीक्षणाचे अधिकार, तसेच कामगार कल्याण अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कामगार कपात म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आणि स्त्री कामगारांचे संमत केलेले नियम तुम्हाला लिहायचे आहेत. तर स्त्री कामगाराचे कुठले कुठले नियम आहेत हे तुम्ही सगळेजण सर्व जे आहे ते वाचून घ्या. ठीक आहे. अजून बघूया आपण करार म्हणजे काय आपलं झालेलंच आहे. करार समाप्तीचे फायदे सांगितलेले आहे. विविध प्रकार सांगितलेले आहेत. वचन चिठ्ठी म्हणजे काय, धनादेशांचे रेखांकन प्रकार तुम्हाला द्यायचे आहेत. चेक म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. माल विक्रीचा ठराव. ओके. अजून आरोग्य संबंधीच्या कोणत्याही 5 तरतुदी. नंतर राष्ट्रीय न्यायाधिकरण म्हणजे काय, ग्राहकांचे कोणतेही 5 अधिकार. ठीक आहे. किमान वेतन निश्चित करताना येणारे अडथळे, कराराचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत. व्यर्थ करार कशाला म्हणायचं, हुंडीचे पक्ष कोणते आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. विक्रेत्यांचे अधिकार, कारखाना निरीक्षकाची वार्षिक सुट्टी, ठीक आहे. आदत विक्रेता कोणाला म्हणायचं. एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही मनाने देखील लिहू शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ज्यांना कोणाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल, आय-एम-पी क्वेश्चन, आय-एम-पी नोट्स वगैरे पाहिजे असेल, त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.